संविधानाची विटंबना केल्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करत आहोत. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. याबद्दल आम्ही सगळे दलित समाजाचे आणि बहुजन समता पार्टीचे सगळे कार्यकर्ते मिळून याचा निषेध करत आहोत. जय भारत जय भारत. परभणी येथे झालेल्या दुःखाची खंत म्हणून आज बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाच्या सर्व शिष्टमंडळाने तहसीलदार खानापूर यांना एक निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन अशासाठी दिलं आहे, त्या हरामखोराला त्या संविधानाला जर हात लावायला कसं सुचलं. बाकीच्यानं कोण नाही, दुसऱ्यानं जर केलं तरी येड्याचं नाव सांगता बरं. आणि बाकीचे हे काय करत होती, त्या हरामखोराचा हात पाय तोडला पाहिजे. ज्यानं संविधानाला हात लावला त्याचा हात पाय तोडावेत अशी बहुजन समता पार्टीची दलित महासंघाची विनंती आहे. पोलीस प्रशासन काय झोपते का? त्याला फाशी द्या हरामखोराला. ज्या भारताची घटना लिहिली त्या माणसाने संविधान लिहिलंय, त्या संविधानाच्या हरामखोर हात लावतोय. त्या बाकीचे काय डोळे माती पडले का? डोळे गेलं त्या हरामखोरांचं. हा, त्याचा हात तोडा, त्याला फाशी द्या. संविधानाला त्याला हात घातलाय अशी बहुजन समता पार्टीची दलित महासंघाची विनंती आहे. त्याचा हात तोडा हरामखोराचा. मी दिनकर वाहिनी आहे, बहुजन समता पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे. पुन्हा एकदा सांगतो, त्याचा हात तोडा, नसेल त्याला हरामखोराचा फाशी द्या. भय देतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. दलित महासंघाची खानापूर तालुका अध्यक्ष अरुणा कांबळे. परभणी येथे झालेला संविधानाची जी विटंबना केली आहे त्याबद्दल दलित महासंघ व बहुजन समता पार्टी याचा निषेध करत आहे. ज्या आरोपीने हे केलेलं आहे त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी आणि प्रशासनावर याच्यावर लक्ष घालावे ही विनंती करत आहे. ह्याचा आम्ही निषेध करत आहे. जय भारत जय संविधान. मी सुधीर शिवाजी कांबळे, दलित महासंघ खानापूर तालुका अध्यक्ष. परभणी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबनेबद्दल जो कोणी विटंबना केली असेल त्याच्यावर तात्काळ प्रशासनाने कारवाई करावी, नाहीतर त्यांना त्या आरोपीला आमच्या सिंहाच्या जबड्यात द्यावं. तिचे हाडं पण दिसणार नाही ते.